नमो नमः. लगेच सुरू करते आहे. डॉक्टर मिहिर सरांनी सांगितल्याप्रमाणे मला खूप आनंद झाला आहे. 1983-84 सालापासून आम्ही योगाचा अभ्यास किंवा योगाची साधना करत आहोत. अगदी सुरुवातीला मला टिळक आयुर्वेद महाविद्यालयात जाण्याची संधी मिळालेली होती आणि आज पुन्हा हा योग खूप सुंदर असा आलेला आहे. प्रथम मी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देते आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे यांच्या स्वस्थवृत्त आणि योग विभागातर्फे आज जो हा आंतरराष्ट्रीय योग दिन 11वा आहे, 15 सालापासून सुरू झालेला आहे आणि या निमित्तानं आयुष या संस्थेनं एक पृथ्वी एक स्वास्थ्य असं आजच्या किंवा यावर्षीच्या योग दिनासाठी ध्येय ठरवलेलं आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे आणि तोच उद्देश आयुष्यानेही ठेवलेला आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांती शांती शांती. मंगल यावे सदैव कानी, मंगल पाहावे गात्रांनी नेत्रांनी, जन्मदभरी तव स्तुती करावी देवा सुदृढ गात्रांनी. सुंदर असा हा ऋग्वेदातला मंत्र आहे. त्याचप्रमाणे उपनिषदातला शांती मंत्र आपण सगळेजण म्हणत असाल. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. नमस्कार. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, सर्व डॉक्टर, महिला वर्ग, आयुर्वेदाचे सर्व अभ्यासक, विद्यार्थी आणि एकूणच आयुष मंत्रालय ज्या संस्थांतर्फे आपण हा योग दिन साजरा करत आहोत, तर या सर्व संस्थांचे जे पदाधिकारी असतील, सर्वजण श्रेष्ठ असतील, त्या सर्वांना मी वंदन करते. मुख्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांना वंदन करते, पतंजलींना वंदन करते, घेरंड मुनींना वंदन करते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद चारी वेद रचणाऱ्या सर्व ऋषीमुनींना वंदन करते आणि आजच्या या मला दिलेल्या निमंत्रणासाठी प्रथम आपल्या संस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. मला धन्यता वाटत आहे की आपण ही एक संधी मला छान दिलेली आहे. खरं म्हणजे योगावर काय बोलावं, योग हा एवढा काय म्हणू आपण एवढा विस्तार किंवा विस्तृत विषय आहे की त्याच्याबद्दल अर्ध्या तासात बोलणं हे माझी तरी कसरत आहे. पण आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की आयुर्वेद महाविद्यालयानं योग हा ग्रंथ किंवा योग हा विषय ठेवलेला असतो. याचं कारणच असं आहे की योग आणि आयुर्वेद ही दोन मौल्यवान शास्त्र, प्राचीन परंपरा लाभलेली, याच मातीत रुजलेली, भारतीय संस्कृतीचा उदात्त संदेश देणारी, संपूर्ण विश्वात मान्यता पावलेली अशी आहे. आणि आजच्या गतिमान युगात वैज्ञानिक, औद्योगिक, भौतिक प्रगती झाल्यामुळं मनुष्य पूर्वीच्या लोकांसारखा सुखी समजला जातो. माणसांपेक्षा पूर्वीपेक्षा आपण सुखी आहोत असं वाटतं. आपली आर्थिक उन्नती झाली की खरं सुख लाभेल या हेतूनं जीवनात संपत्ती मिळवण्यासाठी प्रत्येकजण विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे. सुखाच्या मागे मनुष्य धावत आहे. एकूण जीवनविषयक दृष्टिकोनच तत्त्वज्ञान यात विलक्षण बदल झालेला, म्हणजे आपला दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती यात सगळा बदल झालेला. त्यामुळं समाजचित्रच बदलून गेलेलं आणि कुटुंबामध्ये परस्परातील नाती, नोकरी, व्यवसाय
आपल्या नोकरीच्या ठिकाणचे सगळे संबंध, एकमेकांना वाटणारा जिव्हाळा, आपलेपणा हा दुरावत चाललेला. प्रत्येकजण धावतोय. प्रत्येकाची शैक्षणिक, व्यावसायिक, जीवनविषयक ध्येय ही उंचावत चालली आहेत. आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक सामर्थ्याचा विचार करता उच्च पद, विपुल धन प्राप्त करण्याची आकांक्षा प्रत्येकाला वाटते. आणि मग ताण, तणाव, संघर्ष. मगाशीच एक ऐकत होते की सतत माणूस स्ट्रेस खाली आहे. तर या सगळ्यापासून, बालांपासून प्रौढांपर्यंत जीव घेण्या स्पर्धांना, परीक्षांना सामोरं जावं लागतं. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून प्रथम मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो, नंतर शारीरिक स्वास्थ्य नष्ट होत आहे. आणि सुरुवातीला मी आत्ता म्हटलं तसं की आज स्वास्थ्य प्राप्त करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज निर्माण झाली. कालिदासानं म्हटलेलं आहे, शरीरम आद्यम खलु धर्म साधन. या उक्तीप्रमाणे धर्माचरण करण्याचं प्रमुख साधन म्हणजे आपलं स्वस्थ शरीर आहे. आयुर्वेदाचं तेच ध्येय आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. आणि व्याधीत जो आहे, व्याधीनं ग्रस्त आहे, त्याचं परिमार्जन हे नंतर करायचे, पण आधी जो स्वस्थ आहे त्याचंच रक्षण करायचं. आणि ही दोन्ही शास्त्र आपल्याला संदेश देतात. ही दोन शास्त्र म्हणजे काय आहेत तर स्वास्थ्यरूपी पक्षाचे हे दोन पंख आहेत. एक पक्षी जसा एका पंखाने विहार करू शकत नाही, तशीच ही दोन शास्त्र शारीरिक, मानसिक स्वास्थ्याचं संवर्धन करून आपल्याला मोक्षप्राप्ती करून देत असतात. आणि त्यासाठी आज हा आंतरराष्ट्रीय योग दिन मला खूप आनंद होतो आहे की ज्या वेळेला आम्ही योग हा विषय कॉलेजमध्ये डिग्री लेव्हलला सुरू केलेला होता, त्यावेळेला सगळ्यांनी आम्हाला हे काढलं होतं की कशासाठी, योगाचा काय उपयोग आहे. पण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रथम 21 जून हा संपूर्ण विश्वात साजरा केला जातो किंवा ती सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा आदरणीय पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र महासभेत हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि मग हा योग दिवस 21 जून 2015ला संपन्न झाला. म्हणजे पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. आणि तो आपल्या भारतामध्ये राजपथावर नवी दिल्ली इथं आयोजित केलेला होता. परवाच आम्ही राजपथावर आणि इंडिया गेट वगैरे सगळे ते वॉर मेमोरियल वगैरे पाहून आलो. आणि आत्ता मला ती आठवण आली की खरंच आपण भाग्यवान आहोत. आणि भारत हा सगळ्या जगाचा गुरु होण्यासाठी हा योगच आपल्याला श्रेष्ठ आहे, हे आयुर्वेद शास्त्रच आपल्याला उपयोगी आहे. आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. आता योग 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 म्हटलं ना की नेमकं काय असा खूप प्रश्न पडतो. युज धातू आहे त्याच्यामध्ये. युज म्हणजे जोडणे. आपलं शरीर आणि मन आणि आत्मा या तीनही गोष्टी जेव्हा जोडल्या जातील तेव्हा आपल्याला योग साध्य होतो. पण सगळ्या पतंजलीनं एवढा मोठा छान पातंजली योगसूत्र ग्रंथ 195 सूत्रांचा लिहिलेला आहे. पण किंवा असंख्य ग्रंथ आहेत. सगळ्या उपनिषदांचाही मी अभ्यास केलेला होता. सगळ्या उपनिषदांमध्येही योगाबद्दलचे संदर्भ मिळतात किंवा वेदामध्ये सुद्धा योगाची बीजं सापडतात, आढळतात. हे जरी असलं तरी सुद्धा मला जास्त जो भावलेला विषय आहे तो म्हणजे भगवद्गीता आणि योग. भगवद्गीतेचे 18 अध्याय 18 योग सांगतात. पण दैनंदिन जीवनात आपण त्यातले सगळेच्या सगळे आचरणात आणू असं नाही. पण 3 महत्त्वाचे जे भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग या 3वर जास्त भर देण्यासाठी आणि आपल्याला योग म्हणजे आपलं शरीर, मन, आत्मा या तिहींचं संयोजन करणारं असं जे शास्त्र आहे ते सगळे योग प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी उपयुक्त असा हा भगवद्गीता ग्रंथ आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत्. त्याची महती गाताना म्हटलेलं आहे की सगळी उपनिषद ह्या गावहा म्हणजे गायी आहेत. आणि त्याचं दोहन करणारा कोण आहे हो, तो गोपालनंदन.
म्हणजेच अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि वासरू कोण आहे तर पार्थोवत्स. हा पार्थ हा त्याचं वासरू आहे. आणि त्याचं दुग्ध किंवा दुग्धरूपी अमृत म्हणजे ही सगळी गीता आहे. दुग्धम गीतामृतम महत. गीतारूपी अमृत हे त्याचं दूध आहे. आणि ते आपण जसं आता योगाचा सगळीकडं प्रसार झालेला आहे. आवाज येतोय ना कुणाचा? कुणाचे जर हे चालू असतील ऑडिओ तर कृपया बंद करा. आवाज येतोय ना माझा? हां हां. तर जसं भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे, तसाच योग हा सुद्धा सगळ्यांसाठी आहे. मी सांगत होते की वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये या योगाचं महत्त्व सांगितलेलं. श्वेताश्वतर उपनिषद आहे, त्याच्यामध्ये म्हणतात बघा, न तस्य रोगा न जरा न मृत्यू. म्हणजे त्याला कधी रोग होणार नाही, जरा होणार नाही, म्हातारपण येणार नाही. आणि प्राप्तस्य योगाग्निमयम शरीरम. ज्याला योगाग्निरूपी अग्निमय शरीर मिळालेलं आहे तर त्याला कधीही दुःख जरा हे मिळणार नाही. आता भगवद्गीतेचाच प्रारंभ जो आपण पाहतो, आपल्याला का ती जीवनात उपयोगात आणायची आहे, त्यातला योग. तर मला नेहमी असं वाटतं प्रत्येकाच्या जीवनात ही द्वंद्व आहेत, संघर्ष आहे, मोह आहे. आणि त्याच्यावर आपल्याला मात करून पुढं जायचं. त्यामुळं सुरुवातीलाच सगळ्यांना माहिती आहे, आता मी गीता समजावून देण्यासाठी नाही इथं हे करणार आहे, पण तरीसुद्धा कुरुक्षेत्रावर युद्ध का उभं राहिलं, कुरुक्षेत्रावर युद्धाची का गरज पडली. खरं म्हणजे 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास हा पांडवांनी पार पाडल्यानंतर दुर्योधनानं आपणहून अर्ध राज्य त्यांना द्यायला पाहिजे होतं, किंवा जे काही त्यांना द्यायचं असेल. पण तरीसुद्धा ज्या वेळेला श्रीकृष्ण त्यांच्याकडे दूतकर्म दौत्य म्हणून गेलेले आहेत आणि सांगतात की आता ते तर तो म्हणतो मी काहीही देणार नाही. अरे मग त्यांच्यासाठी 5 गावं तरी दे. नाही देणार. मग एका सुईच्या अग्रावर मावेल एवढी मातीसुद्धा मी त्यांना देणार नाही, हे म्हणणारा अहंकारी, अभिमानी, स्वार्थी असा दुर्योधन. तर त्यामुळे हे युद्ध शेवटी लादलं गेलं म्हणा किंवा सुरू झालं. दोन्हीकडचे सगळं सैन्य एका ठिकाणी जमलेलं आहे. आणि या सैन्य काय म्हणू आपण, रणांगणावर ऐन वेळेला अर्जुनाला जो मोह झाला, अर्जुनाला जो विषाद झाला, आणि त्यामुळं तो म्हणतो की मी आता माझ्या या सगळ्या भावंडांना आणि या कोणालाही मारणार नाही. म्हणून ते युद्ध, म्हणून युद्ध होण्यापूर्वी भगवंतांना गीता रणांगणावर सांगावं लागली. आता ही रणभूमीवर शिकवलेली गीता आहे. ही सगळी योग पद्धती अर्जुनासारख्या एका योद्ध्याला एका घनघोर युद्धामध्ये भाग घेण्यापूर्वी शिकवलेली. भावना विवशतेमुळं अर्जुन जेव्हा विचार करत होता की मी माझ्या नातेवाईकांना कसं मारू, त्यांच्या विरुद्ध कसं युद्ध करू, माझ्या गुरूंना कसं मारू, भीष्म पितामहांना कसं मारू, आणि अशा वेळेला भगवद्गीता सांगितली जात होती. किती वेळ होता हो, शंखनाद झालेले होते, सगळी तयारी झालेली होती, सुसज्जता झालेली होती. आणि फार फार तर 1 तास फक्त तिथे होता, 1 तास होता. पण 1 तासामध्ये सगळी भगवद्गीता सांगितलेली आहे. कारण अर्जुनाची काय अवस्था झाली होती आपल्याला माहिती आहे. सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः. सगळ्या अंगाला कंप सुटलेला होता, गात्र शिथिल झालेली होती, त्याच्या मुखाला कोरड पडलेली होती. आणि अशा वेळेला तो म्हणतो की मी आता युद्ध करू शकणार नाही.
सगळे माझे बांधव आहेत, त्यांच्याकडं पाहून त्याला मोहित तो झालेला होता. आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये सारखे विचार येतात की मी हे युद्ध करू शकणार नाही, आपण या काळजीपासून मुक्तच होऊ शकत नाही, असं त्याला वाटतं. आणि म्हणून भगवंतांनी त्याला ही गीता सांगायला सुरुवात केलेली. आता त्यांनी कितीक वेळा प्रश्न विचारलेला आहे पुढे. भगवंत जेव्हा म्हणतात की तू मन स्थिर कर, दुसऱ्या अध्यायामध्ये सगळे आत्म्याची मतं वगैरे सांगितलेली आहेत. आणि त्याला कशामुळं हे सगळं होतंय, तर मनामध्ये सगळे हे विकल्प आहेत. आपल्या योगाचं मुख्य उद्दिष्टच आहे, योग हा चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तींचा निरोध करणं, फक्त त्याच्यावर नियंत्रण ठेवणं एवढंच करायचं. पण त्याच्यासाठी आधी आपलं चित्त, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांना शांत करणं, वैराग्य त्याला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून हे चंचल मन कसं आहे, तो बऱ्याच वेळेला म्हणतो, अर्जुन सांगतोय, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अहो, मनाला ताब्यात कसं ठेवायचं? हे चंचल, बंडखोर, हट्टी, फार बलवान असं जे मन आहे, त्याच्यावर संयम ठेवणं म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यापेक्षा सुद्धा अधिक कठीण आहे. आणि म्हणून तो कधी त्याला कृष्ण म्हणतो, कधी मधुसूदन म्हणतो. आता ह्या आपल्या सध्याच्या काळामध्ये सुद्धा असं मन आपल्याला स्थिर ठेवणं, एवढा अर्जुन महान योद्धा होता, प्रशासक होता, प्रसिद्ध होता, बुद्धिमान होता, तरीसुद्धा त्याला भगवद्गीता 1 तासात भगवंत सांगू शकले. आणि आपल्या सध्याच्या काळात पाश्चात्यांचं अनुकरण करत असताना किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये चालू असलेल्या सगळ्या बऱ्याचशा योग पद्धतींचा लोक आकर्षित होऊन त्याचा आधार घेत असतात. पण त्यापेक्षा आपल्याला भगवद्गीतेतल्या सगळ्या योगांचा किंवा त्या सगळ्या ज्ञानाचा जर आपण उपयोग करून घेतला, तर या कलियुगासारख्या भ्रष्ट युगामध्ये जगणाऱ्या माणसाला हाच आपल्याला आधार मिळणार आहे. आणि म्हणून काय करायचे, तर दुसऱ्या अध्यायात सांगितलंय तसं 2 गोष्टी मला भगवद्गीतेत, म्हणजे संपूर्ण गीतेचं सार जर बघायचं झालं तर फक्त 2 शब्दात सांगता येतं. समत्वम योग उच्यते. आपल्याला मनामध्ये जर समत्व असेल, सर्व ठिकाणी जर आपली साम्यबुद्धी असेल, तर आपल्याला कधीही दुःख होणार नाही, आपल्याला कुठलीच संकट येणार नाही. आणि योग हा कर्मसु कौशलम, अशा ज्या 2 गोष्टी आहेत, तर आपण जर प्रत्येक आपल्या कर्मामध्ये कौशल्य ठेवलं तर आपल्याला जीवन यशस्वी करता येईल. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रोजचं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला असे काही प्रसंग येत असतात, आपल्याला निर्णय घ्यायची वेळ येते. आणि त्यावेळेला अगदी मोठमोठ्या पदावरचे, अगदी न्यायाधीशांसारखे सुद्धा कधी कधी विचलित होतात. त्याच्यासाठी एक छोटासा किस्सा सांगावा वाटतो की अनेक दरोडे, खून करणाऱ्या, इतरांना त्रास देणाऱ्या अशा अनेक अपराधांना एक जज, न्यायाधीश फाशीची शिक्षा ठोठवत होते. अनेकांना त्यांनी त्या शिक्षा दिल्या असतील. पण एके दिवशी काय झालं, ज्या वेळेला कोर्ट भरलेलं होतं, चालू होते, न्याय हे चालू होतं, आणि त्यावेळेला एकदम न्यायाधीशांचं बोलणं बदललं. ते म्हणतात, खरं म्हणजे फाशीची शिक्षा देणं हे अमानुष आहे, हे योग्य नाही आहे. का बरं त्यांना असं वाटायला लागलं माहिती नाही. आणि त्यापेक्षा त्याला आपण सुधारण्याची संधी देऊयात, दुसरा काहीतरी पर्याय शोधूयात. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्याचं कारण असं होतं की त्या दिवशी त्यांचा मुलगा स्वतःचा त्या ठिकाणी खुनी म्हणून आलेला होता, अपराधी म्हणून आलेला होता. म्हणजे ममत्व, मोह हा आत्ताच्या काळात सुद्धा असा प्रत्येकाला पडत असतो. हे एक उदाहरण मी सांगितलेलं आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात तर किती घटना घडत असतात. मग अर्जुनाची नेमकी तीच अवस्था झाली की त्याला इतका तो मोहानी ग्रस्त झाला. सगळे आपले बांधवाणी हे आहेत. आणि त्यासाठी भगवंताला 2रा अध्याय सांगावा लागला. 2ऱ्या अध्यायातला बुद्धियोग, सांख्ययोग सगळा सांगावा लागला. आत्म्याबद्दलचं सगळं चिरंतनत्व सांगावं लागलं. आणि म्हणून मला त्यातला एक श्लोक फार आवडतो.
म्हणजे आपण बाकी सगळे तर माहितीच आहे सगळ्यांना, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाहा वगैरे. आणि तो कधी कुणाला मारत नाही, तो कुणाकडून मरत नाही, याला कुठलंच काय म्हणू आपण, तो नित्य आहे, शाश्वत आहे. पण त्याच्यासाठी आपण नेहमी म्हणतो वासांसी जीर्णानि विजा यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. तर हा नवीन देह धारण करत असतो. त्याला कधी शस्त्रांनी मारता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाला थोडंसं वाटायला लागते, पण तरीसुद्धा खात्री नाही आहे. आणि त्याच्यासाठी भगवंत सांगतात की आजही आपल्याला 3 गोष्टी जपायच्या आहेत. मनुष्य सतत 5 इंद्रियांच्या विषयांचा मागे जात असतो, विषयांचाच आस्वाद घेण्यासाठी, आणि त्यामुळे त्याची इतकी आसक्ती निर्माण होते की अखेर त्याचा नाश होतो. म्हणून ते 62-63 श्लोक मला फार आवडतात. ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषूपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. हे दुष्टचक्र आहे की एखाद्याची आसक्ती निर्माण होते, काम म्हणजे आपल्याला इच्छा होतात, त्याच्यामुळं ती पूर्ती नाही झाली की माणूस क्रोधाच्या आहारी जातो. मग क्रोधामुळं अधिक सम्मोह होतो, बुद्धी अगदी मोहात पडते, मग आपल्या स्मृतीचा विभ्रम होतो, स्मृती नष्ट होते, मग आपली बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाला की माणूस पूर्णपणे त्याच्या आयुष्याचा नाश होतो. म्हणून 16व्या अध्यायात भगवंतांनी त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः म्हणलेलं आहे. काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टी या आपल्याला नरकाची द्वारं आहेत असं म्हटलेलं आहे. यासाठी बुद्धी स्थिर करायची. स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सगळी सांगितलेली आहेत की या इंद्रियांचा उपभोग घेताना सुद्धा ज्याची बुद्धी स्थिर राहते, जो सगळ्या बाजूनी या सगळ्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो, असा जो स्थितप्रज्ञ आहे तसं आपण व्हायला पाहिजे. सगळ्या इच्छा पूर्ण टाकून द्यायच्या आहेत, निस्पृह व्हायचं आहे, निर्मम व्हायचं आहे, निरहंकार व्हायचं आहे, आणि मग आपलं कर्तव्य कर्म करायचं. सुरुवातीला हा सांख्ययोग सांगितला, पण 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग जो गीता रहस्य टिळकांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये कर्मयोगावर जास्त महत्त्व दिलेलं आहे. भगवंतसुद्धा असं सांगत नाही आहेत की फक्त तू भक्ती कर, फक्त तू ज्ञान मिळव, तर कर्म करत करत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. आपल्याला जन्मतः जे प्राप्त झालेलं कर्म आहे ते कधीही सोडायचं नाही. त्या कर्मामध्येच निष्ठा ठेवायची. कर्म करतानाच भगवंताची आठवण ठेवायची. प्रत्येक कर्म हे भगवंताला समर्पित करायचे. आणि म्हणून मला आता ही वारीचे दिवस आहेत, एकदम सावता माळीची आठवण होती आहे की सावता माळींनी काय केलं. सगळेजण चाललेले होते वारीला, म्हणतात अरे तू पण सावता चल, तर तो म्हणतो नाही, मला काहीही यायचं नाही, मला माझं कर्तव्यच करायचं आहे. कारण तो सांगतो की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, ही जी सगळी बाग फुलवलेली आहे याच्यामध्ये तो विठ्ठलाला पाहत असतो. आपण सुद्धा आपलं कर्तव्य करत असताना जर या पद्धतीनं केलं तर ते जास्त श्रेष्ठ होईल. खरं म्हणजे स्वधर्म हा श्रेष्ठ आहे. परधर्मो भयावह, हा दुसऱ्याचा धर्म आहे तो कधीही आपण स्वीकारायचा नाही. दुसऱ्याच्या उठाठेवी करायच्या नाहीत. म्हणून मी नेहमी सांगत असते, शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचंच काम करावं, डॉक्टरांनी डॉक्टरांचंच केलं पाहिजे. नेहमी तुलना केली जाते, अरेच्या डॉक्टर एका 10 मिनिटाच्या ऑपरेशनसाठी 5 लाख मिळवतात, डॉक्टर म्हणतो व्यापारी इतके पैसे कमवतात, इंजिनियरला असं होतं. तर असं एकमेकांची कर्तव्य कधीही तोलून मापून पाहू नये. स्वतःचं कर्तव्य स्वतः पार पडावं. आणि तेवढ्यासाठी 18व्या अध्यायातसुद्धा भगवंतांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4च वर्ण त्यावेळेला
जरी अवलंबात असले तरी आताच्या काळात जेवढे जेवढे म्हणू आपण कर्माचे प्रकार आहेत किंवा कर्तव्याचे प्रकार आहेत, प्रत्येकाने आपलं कर्तव्य छान पार पाडायला पाहिजे. पण हे करत असताना भगवंताची जाणीव ठेवून, भगवंताचं स्मरण करीत, सगळीकडं साम्यबुद्धी ठेवत असं जर केलं तर आपल्याला नक्कीच जीवन यशस्वी किंवा जीवनात आनंदी राहता येईल, जीवन स्वस्थ ठेवता येईल. आता ज्ञानयोग वगैरे तर आहेच. 5व्या अध्यायातला मला एक श्लोक फार आवडतो. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वात्मशुद्धये. तर पद्मपत्र मीमांभसा, म्हणजे ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये राहतं, चिखलामध्ये राहतं, पण अजिबात त्याला पाण्याचा किंवा चिखलाचा लवलेश करून घेत नाही, तसं आपण फक्त आपली सगळी कर्म ही ब्रह्मणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करायची. त्याला अर्पण करून आपली जर कर्म केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. 6वा अध्याय तर आत्मसंयम योग, म्हणजे प्रत्येकानं स्वतःवर संयम ठेवायचा आहे. इतका सुंदर अध्याय आहे. त्याच्यामध्ये भगवंतांनी सगळं सांगितलेलं आहे. आसन कशी करायची, आसनाची हे कशी करायची, म्हणजे योग म्हटलं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सगळ्याचा समावेश प्रत्येक अध्यायामध्ये कुठं ना कुठं तरी होत असतो. आपल्याला सतत भगवंताशी जोडलं जाऊन सगळ्या विधीचा या परमात्म्याचं स्मरण करत करत कसा अवलंब करायचा आहे, तर त्यासाठी या अध्यायात सांगितलेला 5वा श्लोक मला फार आवडतो. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपला शत्रू असतो, आपणच आपला मित्र असतो, आणि म्हणून आपणच स्वतः उद्धार करायचा. भगवंतावर श्रद्धा ठेवायची. आत्ता नुकताच घडलेला ह्याच्यातला अहमदाबादमधला विमान अपघात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 160 लोकांचा असा हकनाक मृत्यू झाला. पण एक व्यक्ती, एक जेंट्स आणि एक मुलगी वाचलेली आहे, आणि ज्यांच्या हातामध्ये भगवद्गीता जशीच्या तशी सुखरूप राहिलेली आहे. म्हणून मला जास्त विश्वास बसला. आणि त्या दिवशी मला जेव्हा मैथिलीताईंनी विचारलं डॉक्टरनी, त्यावेळेला मी म्हटलं की मी भगवद्गीता आणि योग हा विषय घेईन. तर आपल्याला कशासाठी, आपल्या मनावर संयम ठेवण्यासाठी, मन इतकं अवघड आहे ताब्यात ठेवणं, म्हणून भगवंत त्याला सांगतात अर्जुनाला की मनावरचा निग्रह करणं खूप अवघड आहे, पण तू 2 गोष्टींनी तो करू शकशील. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. सतत अभ्यास कर, सतत प्रयत्न कर, आणि तर तुला हा योग प्राप्त होईल, तुला स्वास्थ्य प्राप्त होईल, आणि तू सगळ्या कामनांपासून निस्पृह हो. असं ज्या वेळेला आपलं चित्त होईल, ते कसं चित्त पाहिजे, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. शांत ठिकाणी जसा दिवा शांत राहत असतो, ज्योत चांगली तेवत असते, मग ती कधीही हे होत नाही, विस्कळीत होत नाही. त्याप्रमाणे जो योगी असतो त्याचं चित्त हे स्थिर राहतं. खरं म्हणजे 18 अध्यायांचा आढावा घेणं मला असं वाटलं होतं, पण इतकं शक्य नाही आहे. आपण पाहूया. सांगितलं तसं सगळ्या मनाला जनजितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. या द्वंद्वांचा तर किती अध्यायांमध्ये उल्लेख आलेला आहे की ज्यानं स्वतःला जिंकून घेतलेला आहे, आत्म्याला, मनाला जिंकून घेतलेला आहे, जो अत्यंत शांत आहे, ज्यानं परमात्म्याच्या ठिकाणीच आपलं चित्त लावलेलं आहे, जो शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडं जातो. आणि म्हणूनच असा भगवंताला जास्त प्रिय असतो, जो 12व्या अध्यायामध्येच भगवंतांनी हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि ज्याला आपण अक्षर ब्रह्माची उपासना ही अवघड आहे, पण सगुण देवतेची उपासना ही सोपी आहे. त्यामुळे त्या सगुणाची उपासना कर. आणि कशी कर, तर अगदी निरंतर भक्ती, अनन्य भावे त्याची भक्ती कर. म्हणून 9व्या अध्यायात म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति.
अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी मला अर्पण केल्या, मनापासून अर्पण केल्या, तरीसुद्धा मी त्याला सगळं सुख आणि सगळं देऊ शकतो. याच्यासाठी 16वा अध्याय मला जास्त आवडतो. अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम्रीरचापलम. सगळी दैवी संपत जी यमनियमामध्ये सांगितलेली तिचा बराचसा भाग या 16व्या अध्यायात होतो. आणि आपण अभय पाहिजे, अहिंसा पाहिजे. पतंजलीनं 3 म्हणजे यमनियम सांगत असताना त्यांच्यावरची भाष्य जी व्यासादींनी केलेली आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 242 प्रकारची हिंसा आपल्या हातून होत असते. आणि ती हिंसा जर केली नाही तर एकमेव अहिंसा हे सत्य. मी नेहमी आमच्या सरांना विचारायची की अहिंसेला पहिला मान का दिला, सत्य आपण श्रेष्ठ मानतो. तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला एखादा मनुष्य खून करून येईल आणि म्हणेल की मी याचा खून केला आहे, या सत्याला अर्थ नाही आहे. पण अहिंसा हा जास्त महत्त्वाचा हे आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकानं कुठल्याही प्रकारची हिंसा आपल्या हातून होऊ नये. आपल्याला ही सगळी दैवी संपत्ती जशी प्राप्त करता येईल त्यासाठी करायची. आणि आपण नेहमी तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. आपल्याला जे जे काही मिळालेलं आहे त्याच्यावर हे राहायचे, संतुष्ट राहायचे. समशीतोष्ण. आता बघा पाऊस पडतोय, लगेच थंडी वाजायला लागली. 4 दिवसापूर्वीपर्यंत उन्हाळा होता. आम्ही तिकडे गेलो होतो आधी कैलासला, तिकडे बर्फ होता. पण ह्या सगळ्या वेळेला आपल्याला जर मनाची एक समता ठेवली, आपली समत्व ठेवलं, तर आपण सुखी राहू. आणि मला कोणीतरी द्यावं किंवा मी कुणाला तरी बोलावं ह्या गोष्टी न करता आपण फक्त प्रेमाने एकमेकांशी राहूया. योगसुद्धा तेच सांगत असतो की आपले सगळ्यांचे संबंध एकमेकांचे हे चांगले राहायला पाहिजे आहेत. खरं म्हणजे ज्ञानदेवांनी सुद्धा इतकं सुंदर केलेलं आहे की त्यांची समता कशी सांगतात ते, की सूर्य काय करतो हो, झोपडीवरही तेवढाच प्रकाश देतो आणि एखाद्या महालावरही तेवढाच प्रकाश देतो. तसं आपण सगळ्यांनी प्रेमाने राहायला पाहिजे. एकनाथांनी काय केलं, सगळेच संत आपले, की अगदी चोरांवर सुद्धा त्यांनी प्रेम केलं, चोरांना सुद्धा त्यांनी पांघरून घातलं. आणि कळलं की ते सोनं चांदी घेऊन जात होते, ते म्हणतात आमची दृष्टी गेलेली आहे. तर ते भगवंताला सांगतात की भगवंता, अरे त्यांना दृष्टी दे रे, अज्ञानानं त्यांच्याकडून असं घडलेलं आहे. जनाबाईच्या मुखातून प्रत्येक वेळेला विठ्ठल विठ्ठल नाम येत होतं. अगदी त्या गौऱ्या करताना सुद्धा तिची मैत्रीण म्हणा किंवा जी दुसरी होती ती तिच्यावर खूप म्हणजे हिच्याच गौऱ्या जास्त हे केल्या जातात. आणि मग ती तिच्या गौऱ्या घेते तर ती सांगते कशावरून तुझ्या गौऱ्या आहेत, तर ती म्हणते बघ बाई तूच तपासून बघ. आणि ज्यांनी निवाडा करायला घेतला त्या जनाबाईच्या प्रत्येक गौरीमध्ये विठ्ठल विठ्ठल नाम ऐकू येत होतं. अशी आपण भगवंतावर श्रद्धा आणि भगवंतावर जर भक्ती केली तर त्या जनाबाईला जेव्हा भगवंताचा हार चोरल्याचा आळ आला आणि सुळावर द्यायला लागले तेव्हा त्या सुळाचं पाणी झालेलं. आता समत्व कसं धरायचे. नरहरी सोनार होता. नरहरी सोनाराला फक्त शिवाचीच भक्ती आवडायची, विठ्ठलाची अजिबात आवडायची नाही. पण गावातला एक सोनार काय म्हणतो, मला विठ्ठलाला मेखला करायची, चल त्याचं माप घ्यायला. तो म्हणतो मी डोळेसुद्धा उघडणार नाही, मी कधी बघतच नाही विठ्ठलाकडे. नाही रे म्हणतो, तुझे डोळे बांधून त्याला विठ्ठलाच्या मेखलेचं माप घ्यायला लावलं. आणि ते घेतलं त्यांनी माप, जाऊन बरोबर केली. पण प्रत्यक्ष पाहायला गेलं तर एकदा ती 2 इंच मोठी, एकदा 2 इंच लहान, असं सगळं व्हायला लागलं. नाही म्हणे आता तू चलच तिथे, पुन्हा एकदा चल. आणि डोळे उघडून पाहतो, म्हणजे त्याला असं तपासायला लागतो, तर त्याला त्या विठ्ठल मूर्तीच्या इथलं सगळं हे दिसायला लागतं. म्हणजे शंकराच्या ठिकाणी नाग आहे, सगळं आहे, तर ते त्याला विठ्ठल मूर्ती दिसायला लागतं. डोळे उघडून बघतो तर तिथे शिवाचीच मूर्ती असते. म्हणजे देवा भगवंतामध्येही असा भेद नको आणि माणसामध्येही असा भेद नको आहे. म्हणून शंकराचार्य काय सांगतात हो, भगवद्गीता किंचिदधीता गंगा जललवकणिका पीता सकृदपि अस्य मुरारी समर्चा तस्य यम किं कुरुते चर्चा. आपण भगवंतावर श्रद्धा ठेवून जर आपलं कर्तव्य कर्म पार पाडत राहिलो
तर आपल्याला मृत्यूची भीतीच राहणार नाही. मृत्यू आपला विचारही करणार नाही. आणि म्हणून आपण सतत भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षती दुःखृय करणे. ही व्याकरणातली नुसती सूत्र पाठ करून काही उपयोग होणार नाही. तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करत आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावलं पाहिजे. अगदी 17व्या अध्यायात सुद्धा जो आयुर्वेदाचा सगळा पाया आहे की युक्ताहार विहारस्य युक्त, हे आधीच सांगितलेलं आहे, युक्त चेष्टस्य कर्मकृत युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा योगाचे तर इतकेच हे आलेले सूत्र म्हणा किंवा की आपला आहार चांगला पाहिजे, विहार चांगला पाहिजे, आपल्या सगळ्या हालचाली चांगल्या पाहिजेत. आणि त्या जर आपण केल्या तर आपल्याला दुःख दूर करणारा योग ठरतो. योग म्हणजे फक्त लोकांना वाटतं मी आसनं करतो, मी प्राणायाम करतो, मी ध्यानधारणा. आता आमच्याबरोबर एक जण होती, ती म्हणते माझं ध्यान झालं, मी ध्यान करून आले. असं ध्यान करून आले सांगता येत नाही. ध्यानात बसलेले आपल्याला विवेकानंदांसारखे असतील किंवा काही परमहंस असतील की एकदा त्या याच्यामध्ये गेल्यानंतर जगाचा विसर पडला पाहिजे, सुखदुःखाचा विसर पडायला पाहिजे. म्हणून त्या अष्टांगाचा जरी अभ्यास करायचा असला तरीसुद्धा या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. आपण देहभान विसरून पूर्ण झोकून आपलं कर्तव्य कर्म पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून आहार आपला चांगला पाहिजे. आहाराचे 3 प्रकार सांगितलेत, तपाचे 3 प्रकार सांगितलेत, मग आपल्याला दानाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. हे सगळे योगच आहेत. दातव्यमिति यद्दानम दीयते नुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. मी दान करणं माझं कर्तव्य आहे, या भावनेनं दान करायचं. परोपकार करणं, आता लहान मुलं म्हणतात रिटर्न गिफ्ट काय मिळणार आजी, म्हणजे त्यांना रिटर्न गिफ्टची सवय लावतो आपण आत्तापासून. पण फक्त दान देणं हे माझं कर्तव्य आहे, या भावनेनं जर दान केलं. किंवा सात्विक आहार कसा घ्यायचा आहे, अगदी चटपट. सध्या तर काय फास्ट फूडचाच जमाना आहे आणि चांगला आहार कुणाला नकोच आहे. पण आयुष्यत्वबल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रिया. जो सात्विक वृत्तीचा मनुष्य आहे. आणि हे 3 गुणांचं तर आयुर्वेदाने खूप बेस धरलेलं आहे. आणि योगामध्ये सुद्धा या 3 गोष्टी किंवा भगवद्गीतेने सुद्धा या 3 गोष्टी मानलेल्या आहेत की सात्विक आपली सगळी वृत्ती पाहिजे, सात्विक आहार पाहिजे. तर रसपूर्ण स्निग्ध ज्यांनी चित्त स्थिर राहील असा आहार हा सात्विक आपण घेतला पाहिजे. कट्वर्ण लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन हा आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा. असे अत्यंत तिखट, अत्यंत चटपटीत, खारट, अतिउष्ण, अति तिखट, वृक्ष असं आहार जर घेतला तर आपल्याला दुःख आणि शोकच भोगावं लागतं. किंवा जे गरीब बिचारे यात यामंगतरसम पूती परिउषितंचयत उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. असं जे भोजन घेत असतात तर या सगळ्याचा आपण त्याग करायला पाहिजे. आयुर्वेदानं सुद्धा हिताहार मिताहार हिताहार असं सांगितलेलं आहे. सगळ्या तत्वांचा एकत्रित अभ्यास करायला खरं म्हणजे वेळ कमी पडतो, पण आपण तो जर रोजच्या जीवनामध्ये आणला तर आपलं नक्कीच काय म्हणूया स्वास्थ्यही टिकेल. सगळ्या विश्वामध्ये एक मंगल असं वातावरण निर्माण होईल. प्रत्येकाबद्दल प्रेम असलं पाहिजे, मुख्य म्हणजे प्रेम आणि समत्व. 14व्या अध्यायातली एकच श्लोक मला सांगावा असं वाटतो. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्मसंस्तुती. ही प्रत्येक अध्यायामध्ये कुठंतरी अशा प्रकारचे श्लोक आहेत की सुख आणि दुःख हे समान मानता आलं पाहिजे. स्वस्थ आणि समलोष्टाश्म कांचनः, मातीचं ढेकूळ आणि दगड आणि सोनं हे समान वाटता आलं पाहिजे. आणि तुल्य प्रिया प्रिय म्हणजे दोन्ही गोष्टी समान वाटल्या पाहिजे. माझ्या आवडीची ही गोष्ट आहे म्हणून मी आवडीनं खाईन, ही मी स्वीकारेन असं नाही. आणि धीर पाहिजे, धैर्य पाहिजे. आणि तुल्य निंदात्मसंस्तुती, निंदा आणि स्तुती कुणीही काही करा तरीसुद्धा मी त्या दोन्ही गोष्टी समान मानेन. एक रामकृष्ण परमहंसांचं मला उदाहरण आठवते
की एक दिवशी ते गंगेच्या काठावर बसलेले असतात. दगडांचा, छोट्या छोट्या दगडांचा एक लाल दगडांचा ढीग असतो आणि एकीकडे नाण्यांचा ढीग असतो. आणि ते नाणं टाकताना दगड म्हणतात, दगड टाकताना नाणं म्हणतात, नाण्याला नाणं म्हणतात, दगड. पण त्या दोन्ही गोष्टी अशा विरुद्ध करत असतात. एक मनुष्य विचारतो, असं तुम्ही का करताय? तर म्हणे, मला या कशाचाही मोह नको, मोह वाटता कामा नये. आणि म्हणून आपल्याला सोन्याची, धनाची जी काही माणसाला ओढ आहे, आकांक्षा आहे, तर त्याच्या पलीकडं आपण गेलं पाहिजे आणि दोन्ही गोष्टी समान मानल्या पाहिजेत. गुणातीत व्हायचे, असा हा ते 14व्या अध्यायातला गुणातीत सांगितलेला आहे. म्हणून तो जो आहे तसं आपल्याला होता आलं पाहिजे. मग त्यानं कसं वागायचं, काय करायचं, आपल्या हातून प्रमाद होतात, मोह होतात, तर ते सगळे टाळायचे आहेत असं 14व्या अध्यायात सुद्धा सांगितले. आणि 15व्या अध्यायातला तर मला एकच शब्द, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, एवढी ओळ जरी आपण लक्षात ठेवली आणि आयुष्यात लक्षात आणली की मला आसक्ती नको, असंगाचं शस्त्र. आणि मग त्यांनी हा संसाररूपी सागर वृक्ष आम्हाला छेदून टाकायचा आहे. संसाराचा हा सागर किंवा याच्यामधल्या सगळ्या मोह, लोभ, सुसरी ह्या वाटा जे आहेत यांच्यावर मात करून एक साधं जीवन, काय म्हणूया आपण, आहे त्याच्यात समाधान मानून आनंदी राहण्याचं जीवन शिकवणारी अशी गीता आहे. आणि तोच योग सांगतायत भगवद्गीतेमध्ये. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कर्तव्यापासून तू अजिबात विचलित होऊ नकोस. का हो, त्या अर्जुनाला खरं म्हणजे किती गोष्टी भगवंताला सांगता आल्या असत्या, पण युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे, जे 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे. अध्ययन, अध्यापन, दान देणं, दान घेणं, या सगळ्या गोष्टी ब्राह्मणांनी करायच्या आहेत, याजन. पण क्षत्रियानं मात्र ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. दुसऱ्याचं रक्षण करणं, युद्ध करणं, युद्धेचापी अपलायन, म्हणजे युद्धातून कधीही त्यांनी पलायन करायचं नाही. युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले तरी भगवंत सांगतात की तुला युद्ध करणं हेच तुझं कर्तव्य आहे. आणि स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा, आपल्या कर्मानीच भगवंताची पूजा केली तर मनुष्य सिद्धी प्राप्त करतो. म्हणून श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. जर आपण हे आपलं कर्तव्य चांगल्या रीतीनं पार पाडलं, चांगलं कर्तव्य केलं, तर आपल्याला कुठलंही पाप लागणार नाही. आणि कुठलंही कर्म पूर्ण होण्यासाठी त्यांनी आत्ता जी मी क्षत्रियाची कर्तव्य सांगत होते ती, शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम. दान द्यायचे, ईश्वरपूजन करायचं आहे, शौर्य आपलं गाजवायचं आहे, आपल्याजवळचं तेज व्यक्त करायचं आहे, धैर्य धरायचं आहे, दक्षता सतत असली पाहिजे आणि युद्धातून कधीही पलायन करायचं नाही. अशी प्रत्येकाची कर्तव्य सांगितलेली आहेत. आणि समान अशी काही तत्त्व आहेत. शमोदमस्तपशौचं क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजं. शम आपल्या अंतरिंद्रियांचा निग्रह करणं, याला शम म्हणलेलं आहे. आणि दम म्हणजे बाह्य इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं. मगाशीच एक छोटासा किस्सा पाहत होते की 18-19 वर्षाची गरीब मुलगी पहाटे पहाटे घराबाहेर पडलेली आहे आणि एकजण रडत असते. एकजण विचारतो, तुला काय हवं आहे? तर म्हणे, मला मी चहा घेतला, चहाचे पैसे द्यायला नाहीत. किती द्यायचे? 95 रुपये. ते म्हणे, चहाला कसे 95 रुपये झाले? तर नाही म्हणे, चहा घेतला, कॉफी घेतली. मग त्या दुकानदाराला विचारतो, आणि हिनं काय घेतलं? तर म्हणे, सिगरेट घेतलेले. व्यसनाच्या आहारी ही तरुण पिढी जाते. तर त्यांच्यासाठी ही भगवद्गीता आणि त्यातला योग हा प्रत्येकानं समजून जर घेतला, त्याला खूप वाईट वाटतं. आणि ते सांगतायत सगळ्या पालकांना की आपली मुलं शिक्षणासाठी बाहेर पडतात, तर तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. आपण सगळे आयुर्वेदाचे आचार हा सगळा आयुर्वेदाचा सदाचार सगळीकडे सांगितलेला आयुर्वेदानं. भगवद्गीता तेच सांगते. आणि आयुष्सत्व बलारोग्य, मग मी सांगितलं तसं चांगला आहार जर आपण घेत राहिलो,
मुख्य म्हणजे ह्या सगळ्याच्या पायाशी काय आहे हो? अहंकार. अहंकारं बलंदर्पं कामं क्रोधंच संश्रिता. ह्या अहंकारामुळं आपण सगळीकडे नष्ट होत आहोत. अहंकार आपण सोडला पाहिजे, मीपणा सोडला पाहिजे, लीन राहायला पाहिजे आणि केवळ भगवंताचं, केवळ भगवंतावर सगळं सोपवलं. एक अगदी आजीबाई होत्या, खरंच त्यांचे म्हणजे किंवा आपल्याला समर्थांचे वगैरे शिष्य पण माहिती आहे की गुरूंवर नितांत श्रद्धा. 13वा अध्याय तर अप्रतिम आहे. गुरूंवर नितांत श्रद्धा. गुरु सेवा करायला पाहिजे आहे, सज्जनांची सेवा करायला पाहिजे आहे, दुर्जनांपासून आपण दूर राहायला पाहिजे. योग 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 म्हणजे काय? सगळं चांगलं आचरण. यमनियमात तेच सांगितलेलं आहे. मला तर असं वाटतं की आसन प्राणायाम बाकी प्रत्याहार धार धारणा करण्यापेक्षा फक्त जर यमनियमांची जरी आपण सगळ्यांनी आचरण केलं प्रत्येकानं, तर आपल्याला नक्कीच दुसरा योग करण्याची गरजच पडणार. तर त्या आजी असतात, सगळं श्रीकृष्णार्पण, प्रत्येक कर्म श्रीकृष्णार्पण मस्तू म्हणतात. तर त्यांना पूर्वीच्या काळी असे शेणगोळा करण्याची पद्धत होती आणि ते जेवणं झाल्यानंतर त्यांनी तो पोतेरं वगैरे जे असतं ते असं स्वच्छ करायचं सगळं आणि श्रीकृष्णार्पण म्हणून त्या टाकून द्यायच्या. योगायोग असा असायचा की त्या ठिकाणी एक मंदिर होतं, श्रीकृष्णाचंच मंदिर होतं आणि योगायोगानं तो बोळा त्यांच्या श्रीकृष्णाच्या मुखावर जायचा. ते सगळी मूर्ती खराब व्हायची. ब्राह्मणांनी पाहिलं, हे काय, तो किती वेळ साफ करत राहिला, दुसऱ्या दिवशी व्हायलाच तयार नाही स्वच्छ. मग तो रोज पाळत ठेवायला लागला की असं कोण करतंय. तर त्या आजींच्या हसणं होतंय म्हणल्यानंतर त्याला फार वाईट वाटतं आणि तो त्या आजींना खूप वाईट वाईट बोलतो आणि इतका बोलतो की ते आजारी पडतात. तर त्या म्हणतात श्रीकृष्णार्पणमस्तु. मग त्या कृष्णाची मूर्ती भंग पावायला लागते. म्हणजे त्या मरणाच्या द्वारात असताना श्रीकृष्णार्पणमस्तु म्हटल्यानंतर ते श्रीकृष्णाच्या मूर्तीला तडा गेलेला. इतकं भगवंताशी तिचं सायुज्य साधलेलं होतं. मग आता तिला न्यायला विमान आलं, कारण ती अखंड भगवंत प्रत्येक काम करताना भगवंताचं नाव घ्यायची. विमान आलं तर ती पुन्हा म्हणते श्रीकृष्णार्पणमस्तु. तर ते विमान सुद्धा भंग पावतं आणि त्या मंदिरावर पडतं आणि मंदिर पूर्ण हे उद्ध्वस्त होतं. याच्यातनं काय की तिचे शाप लागले असं नाही. ती म्हणते मला स्वर्गापेक्षा सुद्धा मला भगवंत प्रिय आहे, माझं कर्म प्रिय आहे. अशा गोष्टी प्रत्येकानं आपलं कर्तव्य चोखपणे केलं आणि प्रत्येकाकडं समत्वबुद्धीनं जर आपण राहिलो, कुठलीही परिस्थिती आली तरी ती स्वीकारणं महत्त्वाचं. आपण ते करत नाही आणि त्यामुळं माणसाला अपयश आलं. पहा ना, लहान लहान मुलं आता 10वी 12वीचे रिझल्ट झाले, आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून फासाला लटकतात. आता आपल्यापैकीच एक जण डॉक्टर होता आमच्या इथला शेजारचा आणि एकच सेमिस्टर राहिलेली होती त्याची, पण आईवडिलांना फसवून तो इथे आमच्या गावात घडलेली घटना आहे आमच्या शेजारी, आणि त्याने फासावर स्वतःला लटकवून घेतलं. इतकं छोट्या गोष्टीसाठी. का तर मोठा भाऊ MBBS झाला, त्याला पुढे MD होता येत नाही, म्हणजे आपल्या आईवडिलांकडे पैसे नाही, आपण डॉक्टर होऊन काय करायचं. अशा घटना समोर घडतायत आपल्या. म्हणून या सगळ्यांना जर भगवद्गीता छान समजावून दिली, त्यातले महत्त्वाची तत्त्व समजावून दिली आणि आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात सुखी कसं राहता येईल, आणि हे सगळं करताना फक्त भगवंतावर हे ठेवायची आहे, श्रद्धा ठेवायची, भगवंतावर श्रद्धा ठेवायची. त्याच्यासाठी अशा किती घटना पाहतो आपण की परमेश्वरावर विश्वास ठेवल्यानंतर आत्तासुद्धा आम्ही पाहिलं की ह्या ज्या सगळ्या घटना घडत आहेत, मोठाले अपघात होत आहेत, हे आपला पहलगामचाही पाहिला, पण त्यावेळेला आपले मोदीजी इतके शांतपणे सगळा विचार करून योग्य ते निर्णय घेत असतात. आणि त्यांनीसुद्धा रामाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेला 10-11 दिवस असा म्हणजे अगदी ज्याला जलसुद्धा प्राशन केलं नाही, निर्जल असे उपवास केलेले होते. म्हणजे ती ताकद कुठून येते माणसाला, तर भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर, परमेश्वरावर श्रद्धा ठेवली तर. सगळेच आपले संत हे भगवंताला पूर्ण अर्पित होते. आपण सुद्धा दिवसाकाठी काही का विना, थोडे 2-3 मिनिट का विना, 5 मिनिट का विना भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. आपण जे कर्म करतो, मी केलं, अहंकार जो मी मगाशी सांगत होते, तो मी केलं असं जे प्रत्येक गोष्ट आपण म्हणत असतो,
ते भगवंतांना अर्पित करून, भगवंताच्यामुळं माझं सगळं होतंय, भगवंत मला हे सगळं करून देतोय, अशी जर आपली भावना ठेवली तर आपल्याला कधीच आयुष्यात अपयश आलं तरी दुःख होणार नाही, खूप मोठं यश मिळालं तरी आपण त्यांनी चढून जाणार नाही. आणि त्यामुळं प्रत्येकानं, मला तरी असं वाटतं की समशीतोष्ण दुःखेषु, सगळ्या वेळेला आपण सतत आपली समत्वाची बुद्धी जर ठेवली तर भगवद्गीता एवढं एकच सांगते. म्हणून मला समत्व योग एवढा एकच शब्द आवडलेला आहे, की बाकी कुठला योग करा नका करू. आपल्याला त्याच्यातनं 11व्या अध्यायातही तेच सांगितलेलं की त्या अर्जुनाला एवढं मोठं विश्वरूप दर्शन का दिलं त्यांनी, की त्याला सांगायचं होतं की हे तू काहीच करत नाहीस, सगळं भगवंत करत असतो. म्हणून 7व्या अध्यायामध्ये प्रकृती किंवा मायेचं जे सगळं ज्ञान सांगितलेलं आहे की ही सगळी त्याची माया आहे, या मायेत आपण, या संसाराच्या मायेमध्ये अडकत असतो, या नश्वर गोष्टीवर आपण प्रेम करत असतो, कपड्यांवर करतो, वस्तूंवर करतो, धनावर करतो, सोन्यावर करतो. पण जे खरं चिरंतन सुख आहे, चिरंतन आनंद आहे, तो आपल्याला कधी मिळणार आहे तर भगवंताची आराधना करत, त्याची हे करत आपल्याला प्रत्येकाला खरं म्हणजे आपलं कर्म करणं, निरपेक्ष बुद्धीनं करणं. म्हणून सगळे म्हणतात की कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. असं का बरं म्हटले, म्हणजे कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा नाही ठेवायची. अहो, तो देणारा कर्म आपल्याला कर्माचं फळ योग्य ते देतच असतो, पण आपण त्या भावनेनं नाही करायचं, ती इच्छा ठेवून नाही करायचं. मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. पण तू कर्म करायचं नाही म्हणजे अकर्मामध्ये तुझा संग नको. लोक म्हणतात मग काहीच मिळणार नसेल तर मी कशाला कर्म करू. तर कर्मयोग हा श्रेष्ठ आहे, भक्तियोगही श्रेष्ठ आहे. पण ज्ञान कसं आहे तर ज्ञान मिळवल्यानंतर ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्हींचा जेव्हा समन्वय होईल, या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनात जेव्हा एकाच वेळेला असतील त्यावेळेला आपल्याला नक्की यश मिळू शकतं. म्हणून इतकी सुंदर सुंदर गीतं आहे तो, की आपल्याच ठिकाणी हा भगवंत आहे पण आपल्याला तो सापडत नाही, आपण त्याचं चिंतन करत नाही. म्हणून भक्ती वेगळे जे ज्ञान, तेथे कैचे समाधान, तेथे कैचे समाधान. तर भक्तीशिवाय ज्ञान हे वेगळं असू शकत नाही. आणि म्हणून ही भक्ती पंथासी लागा, म्हणून भक्ती पंथाला लागा. प्रेम राघोबासी मागा. आणि भक्तीमुळं मुक्ती मिळते. जे जे भक्त होऊन गेलेले आहेत त्यांना चिरंतन मुक्ती मिळाली. त्यांनी अशा व्यवहारातल्या दुःखांकडं कधी जुमानलंच नाही. तुकाराम आहेत, ज्ञानदेव आहेत, समर्थ आहेत, सगळ्यांनी आपल्याला भक्तिमार्ग जेवढा मन लावून सांगितलेला आहे, भक्तियोग जेवढा आपल्या मनावर ठसवलेला आहे, तर तो आपण भक्तियोग हा आपल्या आचरणात आणला पाहिजे. भक्ती करता करता आपल्या कर्मावर आपण कर्माची पण भक्ती करायला पाहिजे. मग देव आपल्यासाठी धावत येतो. म्हणून अर्जुनासाठीच एक छान असं छोटं 2 ओळीचं पद्य आहे. भक्तिपाशी देव घालितसे उडी, भक्तिपाशी देव घालितसे उडी, धूतसे घोडी अर्जुनाची. अहो, त्यांनी त्याची घोडी सुद्धा धुतलेली आहे. भक्तिपाशी देव घालितसे उडी, बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी जो, भक्तिपाशी देव घालितसे उडी. तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, वेगे घाली उडी नारायण. भक्तिपाशी देव घालितसे उडी,
भक्ती ज्याची आहे मनापासून जो करतो ना त्याच्या ठिकाणी. आता अशी किती उदाहरणं आहेत की भगवंतांनी एकनाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून काम केलेलं आहे, जनाबाईची दळण दळलेलं आहे, किंवा मोठमोठे आपण विवेकानंदांचं उदाहरण घेऊया की विवेकानंदांच्यावर जे वेळेला अगदी वडिलांच्या मृत्यूनंतर अडचण आलेली होती घरामध्ये, त्यावेळेला ते म्हणतात की रामकृष्णांना की मला जरा कालीमातेला माझ्यासाठी काहीतरी मागा. ते म्हणतात तूच मागायला जा. आणि स्वतः विवेकानंद कालीमातेसमोर गेल्यानंतर त्यांना अशा किरकोळ गोष्टी मागाव्याशाच वाटल्या नाहीत. ते काय म्हणतात, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. परत येतात, काय मागितलंस म्हणे, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य. जा पुन्हा तुला धन माग, काय आवश्यक आहे ती मदत कर. 3दा त्यांनी तेच मागितलं की आपल्याला भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. या 3 गोष्टी जर असतील तर आपल्याला जीवनामध्ये आपल्याला यश मिळवता येईल, आपलं मन स्थिर ठेवता येईल, आपल्याला आनंद घेता येईल आणि सगळ्या मोठ्या मोठ्या संतांसारखं किंवा जे जे मोठे शास्त्रज्ञ असतील, ज्या ज्या क्षेत्रातले जे श्रेष्ठ बनलेले आहेत त्यांच्यासारखं आपल्याला बनता येईल. म्हणून मला असं वाटतं की मला संधी दिली, मी जास्ती वेळ बोलत राहिले असेल. पुन्हा आपण फक्त एवढंच म्हणूया की भक्तियोग श्रेष्ठ आहे. त्याची भक्ती करता करता कर्म करायचं आहे आणि भक्ती करता करता ज्ञान मिळवायचं की हे जग हे सगळं नश्वर आहे, भगवंत एकच खरा आहे, ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि आपले जीवन उजळून टाकावं. आपणा सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. मला या ठिकाणी बोलावलं, खरं म्हणजे अगदीच काल परवाच आम्ही आलो होतो, मला वेळ मिळाला नाही, मला खूप काही बोलायचं होतं पण तेवढी जुळवणूक करायला वेळ मिळाला नाही, तर मला क्षमा कराल, माझी काही त्रुटी असतील. खूप सांगायचं होतं पण ते कमी झालेलं आहे आणि त्याच्यातून तुम्ही मला जे काही माझ्या मनातून जे काही मला व्यक्त करायचं आहे तेवढं समजून घेतलं असेल. म्हणून शेवटी फक्त 2 ओळी म्हणते आणि थांबते. मधुरम मधुरेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम, पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम. हरीचं नाम घ्या. त्याच्यातलं एक फक्त 2 श्लोक मला फार आवडतात. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. ब्रह्मापर्यंत, आ ब्रह्म म्हणजे ब्रह्मापर्यंत, स्तंभ म्हणजे छोटीशी गवताची काडी, छोट्याशा गवताच्या काडीपासून ब्रह्मापर्यंत सर्वं मायामयं जगत, हे जे जगत आहे हे मायामय आहे. फक्त सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. केवळ हरीचं नाम सत्य आहे. आपण श्रद्धा ठेवून हरीचं नाम घेत जर आपण जीवन जगलो तर तोच खरा योग, भक्तियोगच आपल्याला महत्त्वाचा आहे, ज्ञानयोग महत्त्वाचा आहे, कर्मयोग महत्त्वाचा आहे. कारण का, निश्वासेन उच्छ्वासेनहि निश्वासेनहि विश्वास. ह्या आपण जो श्वास टाकतो, निश्वास टाकतो, त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही पुढच्या क्षणी काय होईल. निश्वासेनहि विश्वास, कदा रुद्धो भविष्यती, तो कधी अडकला जाईल सांगता येत नाही. कीर्तनीयमतो बाल्यात हरेर्नामैव केवलम. लहानपणापासून बालपणापासून फक्त हरीचं नाम घेत राहूया आणि सर्वांच्या ठिकाणी सर्व जे जे काही आहे, सगळे प्राणी मात्र आहेत, सगळे भूत मात्र आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत, या सगळ्यांवर प्रेम करूया, सगळ्यांना समान लेखूया आणि हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, त्या ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे आणि आत्ता जे आयुष्यनी ठेवलेलं आहे की एक योग एक विश्वाचं सगळ्यांचा एकच योग आपण स्वीकारूया आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. कदाचित थोडा वेळ जास्त झाला असेल तर क्षमस्व. धन्यवाद मॅडम. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला भगवद्गीतेतला योग एकूण 18 अध्यायांमध्ये योग, वेगवेगळ्या अध्यायांमध्ये योग सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये. त्या सगळ्या 18 अध्यायांचं अतिशय
सार अतिशय छान शब्दांमध्ये मॅडमनी व्यक्त केलेला आहे. आपण हा सर्व कार्यक्रम आमच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थ आणि योग विभागातर्फे आम्ही आयोजित केला. मी मॅडमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सूत्र डॉक्टर मैथिली यांच्याकडे सुपूर्द करतो. खूपच छान पद्धतीने मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मीच धन्यवाद देते. तुम्ही आपलं मानून घेतलेत, पण छान वाटलं मलाही. मी एकदा टिळक आयुर्वेदला आले होते माझा थेसिस पूर्ण झाल्यानंतर पुस्तक देण्यासाठी, आणि ती काही पुस्तकं आपल्या इथे असतील बघा स्वस्थ वृत्ताची. हां, तर पहा, म्हणजे स्वास्थ्य म्हणून पुस्तक असं हे झालेलं होतं. आणि हां, तर कदाचित हां, आणि आले होते त्यावेळेचे जे प्राचार्य वगैरे होते त्यांच्याशी मी बोलले होते. माझी खूप इच्छा होती की असं व्याख्यान देता आलं तर मला बरं होईल, पण ती इच्छा आज माझी आपण सर्वांनी पूर्ण केली. मनापासून धन्यवाद. डॉक्टर मैथिली मॅडम. हो ना, डॉक्टर मैथिलींना पण धन्यवाद द्यायचे. डॉक्टर सोनिया, आपण नाहीतर आभार माना. कोण आहेत मैथिली मॅडम? डॉक्टर रुपाली कापरे मॅडमचा व्याख्यान खूपच छान झालं आणि साध्या भाषेत सहजतेने जसा योग माणसांपर्यंत पोहोचतो तशीच भगवद्गीतेतली सूत्र सुद्धा मॅडमनी अगदी सोपेपणाने सगळ्यांपर्यंत पोहोचवली. याबद्दल स्वस्थ वृत्त योग विभागातर्फे मॅडमचे मनापासून आभार आणि सगळ्या विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. डॉक्टर मैथिली आहेत का? जर काहीतरी ना इश्यू झालाय, तिचा लॉग इनचा प्रॉब्लेम आहे आता मेसेज होता. ठीक आहे, ओके. हा, तर मला मीटिंग संपली असं जाहीर करूया आणि सगळ्यांनी लॉग आउट करायला हरकत नाही. धन्यवाद मॅडम, पुन्हा एकदा भेटू. हो, भेटूया. मी धन्यवाद. सेशन इज ओव्हर.